कथा सांगत आहोत. जर एखादी कोणती घटना घडली असेल आणि त्या घटनेमागील कारणाचा शोधच लागत नसेल तर तिथे देव ईश्वर परमात्माची संकल्पना उदयास आली, निर्माण झाली. म्हणजे कसं त्या समयी त्या समयी लोक काय करायचे, झाडांची पूजा करत होते, पहाडांची पूजा करत होते, नदींची पूजा करत होते, दगडांची सुद्धा पूजा करत होते. मग त्या समयी असं का करत होते? कारण त्यांना ज्ञानच नव्हतं. असं काही ज्ञानाचा भंडार नव्हता की आज आपल्या इथं पाहतो आपण वाचनालय आहेत, समजा पुस्तक आहेत, बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला ग्रंथ सामुग्री उपलब्ध आहे, आपण वाचून सांगू शकतो, नाही काय. आणि जेव्हा त्या समयी अशा प्रकारचा काही ज्ञानाचा भंडारच नव्हता, साहजिकच आहे. म्हणून त्या समयी अंधश्रद्धा, चालीरीती, देव ईश्वर आत्मा ह्या गोष्टी जास्त चालत होत्या. म्हणजे कसं, जेव्हा एखादा पाऊस पडला असेल तर पाऊस पडल्यामुळे लोक काय म्हणायचे, देव ईश्वर परमात्माने पाऊस पडला. मग आज आपण जर कोणाला म्हटलं तर पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो, आज जरी मी कोणाला म्हटलं किंवा कोणी तुम्हाला म्हटलं ईश्वराने पाऊस पडतो, तुम्ही म्हणणार काय? कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण तुम्ही आज भूगोल वाचला, सर्व लोक शिक्षित झालेत, भूगोल वाचलाय की माहित आहे की बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो, सर्वांनी वाचलाय. कोणीही विश्वास ठेवणार नाही, कोणी ह्या विचारावर विश्वास ठेवणार का? की बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलंय, आपण शिक्षित झालो आणि ह्या अंधश्रद्धेतून, चालीरीतीतून, कर्मकांडातून आपण बाहेर पडलो. म्हणूनच आज आपली प्रगती झाली. आज जर आपण तिथे जर त्या अंधश्रद्धा, चालीरीती, परंपरेत आपण अडकलो असतो, आपली प्रगती झाली नसती. ना शिक्षणामध्ये प्रगती झाली असती, ना आपल्या आर्थिक प्रगती झाली असती, ना कोणत्यामध्ये. मग हे सांगण्याचा तात्पर्य हा आहे की भगवान बुद्धाचा धम्म त्या समय सुद्धा, भगवान बुद्धांच्या समय सुद्धा, जेव्हा आज आपण जर आपण पाहिलं, रतन सुत्त म्हटलं, आपण खंदक सुत्त म्हटलेलं आहे. आता खंदक सुत्त याचा अर्थ, म्हणण्याचा अर्थ काय होतो की 4 सर्पाच्या विषारी जाती आहेत, 4 सर्पाच्या विषारी जाती आहेत, त्यांच्या प्रती आपण मंगल मैत्री केलेली आहे, मैत्री भावना स्थापित केली. मैत्री भावना स्थापित केली याचा अर्थ असं की बा आम्ही तुमच्याबद्दल मैत्री स्थापन करतो, तुम्ही सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा करू नये किंवा मारू नये. अशा प्रकारचे जेव्हा आपण विचार आपण बाहेर काढतो, ते त्याला व्हायब्रेशन म्हणतात आणि ते त्या लोकांपर्यंत पोहोचत असतात. आणि तुम्ही म्हणाल आता दृश्य आणि अदृश्य आहेत, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. मग आता मी जे बोलत आहे शब्द तुमच्यापर्यंत ऐकू येत आहे, ते तुम्हाला ऐकू येत आहे, पण ते दिसतात का? नाही दिसत. त्याच्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितले नाही, आपल्या बरेचदा त्यात उल्लेख सुद्धा आलेला आहे, दृश्य अदृश्य जीवो का मंगल होय रे. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा वंदना म्हणतो, दृश्य अदृश्य जीव का मंगल होय रे, ठीक आहे, आपण वंदनेत म्हणतो ना. तर मग हा दृश्य आणि अदृश्य हे दोन्ही शब्द आलेत कधी. जे दृश्य म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो त्याला दृश्य म्हणतात, आणि जे दिसत नाही आपल्या डोळ्यांनी त्याला अदृश्य म्हटले जाते. आज आपण जेव्हा या 4 सर्पाच्या जातीबद्दल आपण वंदना केली, मग त्या समय भगवान बुद्धांना अशी का गरज पडली किंवा वंदनेची, त्या खंदक सुत्ताची, नाही का. तर त्या समय जेव्हा नवीन भिक्षू जेव्हा व्हायचे आणि जंगलामध्ये जेव्हा ध्यान करायला जायचे, त्यांना रात्रीच्या समयी बरेच अशा सर्प जातींचा त्रास व्हायचा, बरेच भिक्षू असे मरण पावले होते. मग अशा स्थितीमध्ये बुद्धांपर्यंत ही कंप्लेंट आली की असं व्हायला लागलं भिक्षूंसोबत, मग काय करायला पाहिजे. मग तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की जेव्हा कुठे तुम्ही तिथे जाऊन बसाल, घर असेल कुठं किंवा झाडाखाली असेल किंवा जंगल कुठेही असेल, तुम्ही जेव्हा ध्यानाला बसाल तिथे तुम्ही त्या खंदक सुत्ताच्या त्या गाथा म्हणाव्यात आणि नंतर तिथं बसावे. मग तुम्हाला अशा प्रकारचा हा त्रास होणार नाही. म्हणजे त्या जीवाबद्दल आपण मैत्री स्थापन केली. तुम्ही तो जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काही करणार नाही, चावणार नाही, तुमच्या अंगावरून जरी गेलात ना, परंतु तुमच्या मनामध्ये जर भीती निर्माण झाली, हृदयाची गती जेव्हा जास्त वाढत असेल तर ती गती त्याला असं वाटते की हा व्यक्ती आपल्यावर हल्ला करणार आहे. अशा प्रकारचे ते व्हायब्रेशन शरीरातून बाहेर जातात आणि तो सुद्धा तुमच्यावर हल्ला करतो. जर तुम्ही शांत राहात, जेवढे शांत राहत असो, आणि तो व्यक्ती तुमच्या जवळ जरी आला, तिथून जरी गेला, परंतु मनुष्याचा स्वभाव कसा आहे, कारण दुरून जरी दिसला तर आपल्या मनात भीती निर्माण होते. आता जेव्हा ही भीतीचे व्हायब्रेशन तुमच्या शरीरातून बाहेर पडले, मग त्याला सुद्धा भीती वाटणार, हा सुद्धा आपल्यावर हल्ला करणार आहे. तर भगवान बुद्धांनी शांतीचा मार्ग सांगितला. जेवढं आपण शांत राहू तेवढंच आपलं कल्याण होते, मंगल राहते. मग आपण बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं
2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली होती आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा संभ्रम स्थिती निर्माण झाली बाबा मला प्राप्त झालेला धम्म हा मी कोणाला सांगू, असं का स्थिती निर्माण झाली? कारण भगवान बुद्धांना जो धम्म प्राप्त झाला होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा म्हणजे ज्या समय त्या समय लोक प्रवाह कसा होता की खा प्या मजा करा, सुख नाही दुःख नाही पाप नाही पुण्य नाही, अशा प्रकारची एक विचारधारा लोकांमध्ये रूढ झाली होती. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा दुःखावर आधारित होता. दुःख, अनित्य आणि अनात्म हे 3 सिद्धांतावर आधारित होता. आता जेव्हा तुमच्याकडे सर्व संपत्ती आहे, घर आहे, सर्व गोष्टी आहेत, आरोग्य सुद्धा आहेत, तुम्हाला कधीही दुःखाचा अनुभव नाही,